मोठा पुढारी झाला। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। मनोज श्रीजी निर्वाणा या सोसायटीमध्ये सध्या आपण आहोत आणि फेज 1 व फेज 2 यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज असतील, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांची संयुक्त जयंती जी आहे ती साजरा केली जाते। विचार जातात आणि तिथले लोक पुढारी होतात, पण फार मोठा अभिमानाची गोष्ट आहे। आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा जगामध्ये 227 देश किंवा 235 देश, ह्या देशातील 175 देशातील लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणामुळे दुःख व्यक्त करण्यासाठी आपले राष्ट्रीय ज्योत अर्ध्यावरती आणलेले होते। आणि विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं 1 वर्षानंतर तिथं ठरलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समाजानं ठरवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची। पण तिथंही प्रश्न निर्माण झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकट्यांची जयंती साजरी करायची नाही, तर राजशिव छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संगती जयंती साजरी करायची। आणि त्यावेळेस संगती हा शब्द प्रचलित होता आणि ही संगती जयंती पुढे आली। आणि आपल्या महाराष्ट्रात 1971 साली दलित पॅंथर नावाची मोठी संघटना होती आणि ह्या दलित पॅंथरच्या संघटनेचे शाखा महाराष्ट्रात प्रत्येक गावोगावी होत्या। आणि त्या शाखेमध्ये जेव्हा जयंती होत होत्या तेव्हा प्रत्येक शाखेमध्ये राजशिव छत्रपती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती साजरी होत होत्या। आणि आज ह्या मनोहर श्रीजी निर्वाणामध्ये सुद्धा संयुक्त जयंती साजरी होत आहे। त्याबद्दल आजचा हा दिवस मनोहर श्रीजी निर्वाणा कॉन्फरन्समध्ये स्वर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आजचा हा दिवस आहे। ज्यावेळी सुकाणू कमिटी, आमची सुकाणू कमिटीचा जयंती घेण्यासाठी जेव्हा मीटिंग लागली त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केव्हा साजरी करतात। परंतु तिथेही प्रश्न निर्माण झाला की 14 तारखेला आपण जयंती साजरी करतो, ठीक आहे, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये 1.5 ते 2 महिने जयंत्या साजऱ्या होतात। त्यामुळे 14 तारीख आपण न घेता 19 तारीख घ्यायची, ठीक आहे, सर्वांचं ठरलं। पण 19 तारीखच घेण्यासाठी त्याच्या पाठीमागे एक कारण होतं आणि ते कारण म्हणजे महाराष्ट्र शासन दरबारामध्ये राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख 19 आहे। म्हणून आजचा हा दिवस जयंतीसाठी निवडला। बोलण्यासारखं भरपूर आहे आणि इथून पुढे पण कार्यक्रम आपल्याला घ्यायचे पुढे आहे। सुरुवातच आपली उशिराने झाले म्हणून मी आता जास्त काही न बोलता इथेच थांबतो आणि जाता जाता एवढं सांगतो मातूर की मनामध्ये शिवराय आणि डोक्यामध्ये भीमराय आणि छातीमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंची क्रांतीची ज्योत असल्यानंतर अशा महापुरुषांचे विचार पुढे नेण्यासाठी संयुक्त जयंती हा साजरा झालाच पाहिजे एवढे बोलतो आणि मी इथेच थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हो। धन्यवाद काका। आपण अध्यक्ष भाषणामध्ये दाखवून दिलं की खरोखर या महापुरुषांचं कार्य काय आहे आणि त्यांच्या कार्याचा आढावा आपण घेतला। आपले खूप खूप आभार। यानंतर अधिक वेळ न घेता मी लाठी या पथकाला विनंती करते की आपण समोर आपले प्रात्यक्षिक सादर करावं। लगेचच लाठीकाठीची मुलं आणि प्रात्यक्षिक करणारे सर्व कलाकार यांना विनंती आहे की त्यांनी विचारमंचासमोर जी जागा आहे त्या जागेवर आपलं प्रात्यक्षिक सुरू करावं। आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण समोर बसून ते प्रात्यक्षिक पाहावं। सर्व मान्यवरांना विनंती की आपण समोर बसून ते प्रात्यक्षिक पाहायचं आहे। आणि लाठीकाठीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी लगेचच विचारमंचाजवळ यायचं आहे आणि हा कार्यक्रम सुरू करायचा आहे। हॅलो।
आज आपल्या या सणातील जयंती महोत्सव बदलापूर व्हॉइस या न्यूज चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह सुरू आहे. आपल्या या जयंती सोहळ्याचा मान उंचावण्यासाठी कुळवाडी भूषण रायतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अत्यंत मानाची समजली जाणारी लाठीकाठी आणि शस्त्र यांचे प्रात्यक्षिक आपल्यासमोर आता थोड्याच वेळात सादर होणार आहे. तरी सर्वांनी याचा आस्वाद घ्यायचा आहे. एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या कलाकारांचं आपण स्वागत करूयात. ही मुलं आपल्यासमोर हॅलो लाठीकाठीला सुरुवात होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया बसून घ्यायचं आहे. बदलापूर व्हॉइसच्या माध्यमातून आपला संयुक्त जयंती महोत्सवाचा कार्यक्रम लाईव्ह होत आहे. लाठीकाठीच्या माध्यमातून आपण आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहोत. एक आगळीवेगळी अशी कला जी परंपरा गेले 300-350 वर्षे महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आहे. ही कला आपल्यासमोर सादर करत आहेत. ही सर्व मुलं अत्यंत मेहनतीने आपल्यासमोर ही कला सादर करत आहेत. उपस्थित सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांचं स्वागत करायचं आहे. टाळ्या जरा जोरदार होऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जोरदार पाया झाल्या पाहिजे. जोरदार पाया झाल्या पाहिजे सर्वांसाठी.
जोरदार टाळ्या. मला वाटतं हा जल्लोष आताच राहिला पाहिजे. सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवूया. अत्यंत महत्वाचं असे शस्त्र. महाराजांचा प्रत्येक मावळा महाराजांच्या स्वराज्यासाठी लढत असताना या शस्त्रांचा जो वापर करायचा, या शस्त्राचा वापर करून नवीन काव्याच्या माध्यमातून महाराजांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलंय. महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं आणि त्या रयतेच्या राज्यामध्ये सर्व जाती धर्माला समान असा न्याय दिला. त्या मातेची ही कला आपल्यासमोर सादर करत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. लहान लहान मुलं आपल्याला हे साहसी क्रीडा प्रकार करून दाखवत आहेत. आपल्या टाळ्या हे त्यांच्यासाठी प्रोत्साहन आहे. यानंतर तलवारीचे प्रात्यक्षिक. स्वराज्याच्या रक्षणासाठी ज्या ज्यावेळी मावळ्यांनी तलवार उचलली, संपूर्ण यानांचा पराभव करण्याची क्षमता असलेल्या या तलवारीच्या पात्यामध्ये ते कशा पद्धतीने चालवलं जायचं याचं एक छानसं प्रात्यक्षिक आपल्याला हे दाखवत आहेत. जोरदार टाळ्या. हे आणखी एक महत्वाचं शस्त्र, याला दानपट्टा असं बोललं जातं. म्हणजे जवळपास
आपल्या उंचीच्या ही थोडंसं जास्त असलेलं हे शस्त्र समोरच्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी वापरलं जातं आणि हे आपल्यासमोर अत्यंत धाडसी असं प्रात्यक्षिक दाखवत आहे. जोरदार टाळ्या. या मुलांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपण टाळ्या कमी नाही झाली पाहिजे आपल्याकडून. आता तलवारीच्या माध्यमातून एक आणखी वेगळी कला सादर करत आहे. बटाटे जमिनीवरती ठेवून त्याचे 2 भाग केले जात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अत्यंत कुशल असं प्रात्यक्षिक. तितकीच एकाग्रता ही महत्वाची आहे. तरी या अशा प्रात्यक्षिकांमध्ये जर तुमची एकाग्रता नसेल तर थोडंफार पुन्हा एकदा तलवारीचं प्रात्यक्षिक. जोरदार टाळ्या. वेगळं शस्त्र. इथे आपण सर्व शस्त्र कला पाहतोय ती सर्वच्या सर्व शिवकालीन शस्त्र आहेत. ही चालवायचं हे प्रशिक्षण घेतात. धन्यवाद. खूप छान असं प्रात्यक्षिक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा जो आता कला सादर करत आहे ही कला सादर करत असताना त्याच्या पायाला थोडी दुखापत झालेली आहे तरी देखील तो पुढची कला सादरीकरण करतोय. हे खरं कलाकाराचं एक स्वरूप असतं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांसाठी. खूप छान असं सादरीकरण आपल्यासमोर सादर करत आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप छान. जोरदार टाळ्या. खूप सुंदर. पायलजी यांना विनंती करतो की त्यांनी थोडं बाईकशी संपर्क करायचा आहे. इंडियन डिफेन्स मर्दानी ग्रुप या ग्रुपने हे कलेचं सादरीकरण केलं. सर्वांसाठी जोरदार टाळ्या. थोडीशी दुखापत झालेली आहे तरी देखील त्यांनी आपली कला अर्धवट सोडलेली नाही. सर्वांना विनंती आहे की जायचं आहे. सर्वांचा एक छोटेखानी सत्कार होईल. सर्व कलाकारांना मी विनंती करतो की त्यांनी विचार मंचावरती जायचं आहे. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जाणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या ग्रुपसाठी. अत्यंत धाडसी आणि साहसी असा प्रात्यक्षिक त्यांनी आपल्याला दाखवलेला आहे. आपण संयुक्त जयंतीनिमित्त मेडलची त्यांना आपलं एक सन्मान चिन्ह म्हणून मेडल देणार आहोत आणि त्याचबरोबर छोटे सहसा मानधन आपण त्यांना देणार आहोत. उपस्थित सर्वांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. जोरदार टाळ्या होत्या. मेडल दे. हे राजवीर माझा पण तुझ्याकडे सर्व कलाकारांचं स्वागत. आणि यामध्ये सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे आपल्या सोसायटीमधील देखील मुलं यामध्ये सहभागी आहेत या साहसी खेळामध्ये. ही आपल्यासाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. ज्या ज्या कला लोप पावत आहेत त्या कला जिवंत ठेवण्याचं काम अशा काही संघटना करताना आपल्याला दिसतात. त्यांचा सत्कार हा झालाच पाहिजे. त्यांच्या माध्यमातून आपल्या मातीतली कला ही जिवंत राहत असते. सर्वांचा छोटेखानी सत्कार होत आहे कारण की आपल्याकडे पुढील कार्यक्रमासाठी तयार राहायचं आहे. यानंतर लेझिम पथक सादर होणार आहे. लेझिम पथक मधील सर्व महिलांना विनंती आहे की त्यांनी कृपया तयार राहायचं आहे. सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. यानंतर आपल्या महिलांनी गेले एक 8-10 दिवस मेहनत करून लेझिम पथक बसवलेलं आहे. त्याचं सादरीकरण इथे होणार आहे. पुन्हा एकदा सर्वांना मी विनंती करेन की त्या सर्वांचं स्वागत आपण
टाळ्याच्या गजराने करायचं आहे. कार्यकर्त्यांना सर्वांना विनंती आहे की त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची आहे, तर सर्वांनी एक साईडला व्हायचं आहे. लहान मुलांना विनंती आहे, लहान मुलांनी एक साईडला बसा. आता आपल्यासमोर लेझिम पथकाचं सादरीकरण होत आहे. गेली 15 दिवस या मेहनत करत आहेत. कलाकारां जर तयार असतील तर आपण सुरुवात करूयात. तयार स्टार्ट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण सर्वांनी या रिदममध्ये सहभागी होऊया. जोरदार टाळ्या वाजवा, सर्वांनी टाळ्या वाजवल्या. जोरदार टाळ्या जोरदार.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप सुंदर असं सादरीकरण. अजून चालू आहे. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम. हाय विचार दुबळा वारा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मारा हाय विचार दुबळा वारा निर्दय जन करी को मारा या मायाने मावळणारी जात आमची नव्हे या मायाने मावळणारी जात आमची नव्हे तुफानातले दिले आम्ही तुफानातले दिले विजय असो. धन्यवाद. यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी खास आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या स्थानिक नगरसेविका
आदरणीय वैशालीताई पाटील आज आपल्या उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत गेल्या 10 वर्षापासून आपली सोबत करणारे सुरदासदादा पाटील हे देखील आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी विचार मंचावरती यायचं. मी सन्माननीय सदस्यांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आज आपल्या संयुक्त जयंती सोहळ्यासाठी स्थानिक नगरसेविका वैशालीताई पाटील उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर सुरदासदादा पाटील देखील उपस्थित झालेले आहेत. आपल्या संकुलाच्या माध्यमातून मी शरद सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी ताईंचा सत्कार करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन आदरणीय शरदजी सोनवणे सत्कार करत आहे. त्याचबरोबर सुभाष पवार यांना विनंती करतो की त्यांनी बाबासाहेब आंबेडकर लिखित एक पुस्तकाची प्रत ताईंना भेट द्यायची आहे. नवघरे सरांना विनंती करतो की त्यांनी दादांना पुस्तक भेट द्यायचे आहे. एक थोडंसं वेगळा कार्यक्रम करण्यासाठी ही पुस्तक स्वरूपात भेट देण्याचं आपण ठरवलं. आणि दादांना काल आम्ही भेटायला गेलो तेव्हा दादांनी सांगितलं होतं की मी किती टाइम झाला तरी येणारच. आणि त्या आमच्या विनंतीला मान देऊन दादा आज उपस्थित झालेले आहेत. मी दादांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला 2 शब्द बोलून थोडंसं मार्गदर्शन करावं. श्रीजी निर्वाणा रहिवासी संकुलामधील सर्व रहिवासी यांना सविनय जय भीम, जय महाराष्ट्र. आज छत्रपती शिवाजी महाराजांची व विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संयुक्त जयंतीनिमित्त हा अतिशय मोठ्या प्रमाणात कमी वेळेत आणि खूप जल्लोषात हा जो कार्यक्रम आज इथे सादर केलेला आहे त्याबद्दल मी प्रथमतः इथे जी त्यांची कमिटी आहे सुकाणू समिती यांचा आभार व्यक्त करतो. कारण बाबासाहेबांना जयंतीनिमित्त आपण फक्त डीजेची रॅली आणि गवगवा न करता अतिशय चांगल्या पद्धतीने चांगले उपक्रम राबवून ही जी जयंती साजरी करत आहात. खरंच आपण खूप कौतुकास्पद आहे. कारण इथे चांगले विचाराची लोक आहेत आणि चांगल्या विचारातूनच चांगला कार्यक्रम घडत असतो. आज सन्माननीय इब्राहिमजी तडवी साहेब इथे व्याख्याते म्हणून आलेले आहेत. मी त्यांचा देखील आभार व्यक्त करतो की अशी चांगली लोक आज इथे येऊन आपल्याला चांगल्या काही गोष्टी शिकवून जातात. त्याचप्रमाणे आमचे सरतापे काका हे देखील आपल्याशी काहीतरी व्याख्यानात बोलले असतील. मी फार मोठा व्याख्याता नाहीये, परंतु तुमच्यातलाच एक भीमसैनिक आहे. शिवसैनिक तर आहे पण भीमसैनिक देखील आहे. कारण मी माझे पूर्ण मित्र परिवार, मी सरांना काल सांगितलं की मी भरपूर ठिकाणी जाऊन आलो, भरपूर
कार्यक्रम पाहिले, परंतु कार्यक्रम करत असताना खरोखरच बाबासाहेबांच्या विचारांचा कार्यक्रम खरोखर होतो का? तर काही ठिकाणी होतो, काही ठिकाणी होत नाही. मी मागच्या वेळेला देखील आमच्या फेज 4-5 ची जी कमिटी आहे त्यांना देखील सांगितलं, त्यांचंही अतिशय सुंदर नियोजन असतं आणि तेच नियोजन मला पुन्हा फेज 2 मध्ये पाहायला मिळालं. आपण जयंतीनिमित्त बाबासाहेबांना काय देतोय हे महत्वाचं आहे ना. बाबासाहेबांनी आपल्याला खूप काय दिलंय, ते न संपणार आहे. पण आपण बाबासाहेबांना काय देतोय? नाच गाणं नाही, आपली संस्कृती ठीक आहे. आता मी बघितलंय तर किती सुंदर अतिशय नृत्य महिला करत होत्या, ही आपली संस्कृती आहे. डीजेवर घणेरडे नृत्य करणं ही संस्कृती नाहीये. लेझिम नृत्य झालं किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम ही आपली संस्कृती, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि बाबासाहेबांना तेच हवं होतं की माझा देश कुठेतरी चांगल्या विचारांनी पुढे गेला पाहिजे. बाबासाहेब जेवढे शिकले त्याची 0% पण आपण बरोबरी करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे एवढ्या डिग्र्या होत्या आणि त्या डिग्र्या घेत असताना, ते जे शिक्षण घेत असताना त्यांनी फक्त एकच ध्येय ठेवलं की मला कुठल्याच गोष्टीत, मी कुठल्याच बाबतीत मी कमी पडलो नाही पाहिजे. कोणी काही म्हणो की संविधान लिहिताना 10 लोक होती, 25 लोक होती, सगळ्यांनी मिळून लिहिलं, पण खरं संविधान लिहिलंय ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कारण तेवढं ज्ञान असतील लोक सपोर्टला. एक सुरदास पाटील काही करू शकत नाही, त्याच्या सपोर्टिंगला भरपूर लोक असतात. परंतु माझ्याकडे जे ज्ञान आहे, जर मी ते ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न केला तर आपोआप मला त्या 100 लोकांप्रती बोलण्याची संधी किंवा बोलण्याचं धाडस होतं. आणि बाबासाहेबांनी नेमकं तेच केलं. बाबासाहेबांनी कुठल्याच गोष्टी, मी तर असं म्हणेन की एखादी डिग्री नसेल ती बाबासाहेबांकडे नाहीये. या देशातील, परदेशातले सुद्धा काही शिक्षण ते त्यांनी घेतलेलं आहे. आणि हे सगळं शिक्षण घेत असताना त्यांनी समाज घडवलाय. समाज घडवत असताना त्यांनी समाजातल्या बाजू बघितल्या. आज काही लोकांचं असं मत आहे की बाबासाहेबांना देवाला विरोध केला, मुळात चुकीचं आहे. बाबासाहेबांनी लोकांच्या मनातला देव जागृत केलेला आहे आणि तो देव जागृत करताना त्यांनी सांगितलं की तुम्ही मूर्ती पूजा करता, तुम्ही काहीतरी पैसे घालवता. तुम्ही बघत असाल आता आजही अशीच परिस्थिती आहे आपल्या देशात की आपण एखाद्या भोंदू लोकांच्या मागे, अंधश्रद्धेच्या मागे वाहत चाललेलो आहे. आणि अंधश्रद्धेच्या मागे वाहत जात असताना आपण खरोखर आपला धर्म, जात हे विसरलेलो आहे. बाबासाहेबांनी नेहमी सांगितलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण संघर्ष कशासाठी करायचा हेही कळलं पाहिजे. उगाच संघर्ष करतोय पण का? माझ्या लोकांना कुठेतरी कमीपणा मिळतोय, माझ्या लोकांना कुठेतरी काहीतरी गोष्ट कमी मिळते आणि त्यासाठी मी संघर्ष करत असेल ना, तर तो संघर्ष मानला जाऊ शकतो. चुकीच्या गोष्टीचा संघर्ष करणं हे चूक आहे. आज आपण समाजात वावरत असताना जे पूर्वीचे जाती धर्म सगळ्या गोष्टी पाळत होत्या त्या आता बऱ्यापैकी कमी झाल्यात. पण पुन्हा एकदा काहीतरी चुकीचे कोणीतरी येतात आणि काहीतरी जाती धर्माबद्दल विचार म्हणून मोकळे होतात. पूर्वी जी घाण मनुस्मृती होती ती आपण नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय, पण पुन्हा 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 ते वर डोकं काढलं जातं आणि ही घाणेरडी मनुस्मृती आपण ठेचली पाहिजे. आणि हे ठेचत असताना फक्त बाबासाहेबांचे विचार घेऊनच ठेचू शकतो. कारण बाबासाहेब एकट्या दलितांचे कधीच नव्हते. मी मागेही म्हटलेले बाबासाहेब, बाबासाहेब सर्व बहुजनांचे होते. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना घेऊन एकत्र स्वराज्य निर्माण केलं, तसं बाबासाहेबांनी देश घडवण्यासाठी सर्व जाती धर्मांनी, जे जाती धर्मातील लोक आहेत, जे रंजले गांजले होते, मग ते कोण होते? ते सर्व जातीतले होते. ज्यांना नेहमी तुच्छ वागणूक मिळत होती ते बहुजन होते. या बहुजनांना एकत्र केलं आणि बहुजनांना एकत्र करून त्यांनी हा समाज घडवला.
त्या बाबासाहेबांबद्दल बोलण्यासाठी खूप मोठी माणसं आहेत. मला एक मनात छोट्या मोठ्या माझ्या होत्या गोष्टी त्या बोलून दाखवल्या. पण आज तडवी साहेब, डॉक्टर तडवी साहेब आहेत, काका आहेत, त्यांच्यासाठी चिकार लोक आहेत की तुम्हाला चांगलं प्रबोधन करतील. मी आज फक्त एकच सांगेन की आज जी जयंती फेज 2 निर्माणामध्ये झालेली आहे, अशी जयंती एकत्रितपणे करून आपण चांगला समाज घडवूया आणि बाबासाहेबांना प्रेरित असा देश घडवूया. आज आपण इथं बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली. एक थोडीशी काही चूक झाली असेल बोलण्यात तर क्षमा करा. मी देखील तुमच्यातलाच एक भीमसैनिक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद. तर म्हटलं तर या सर्व महामानवांची जी एक विचारांची लेगसी आहे ती मानावी लागेल. आणि बदलापूरला बाबासाहेब येऊन येणाऱ्या 3 मे रोजी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करण्यासाठी बाबासाहेब बरोबर 99 वर्षापूर्वी बदलापूर गावात आलेले होते आणि या घटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. हा आपला बदलापूर वासियांचा ताईंना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं, शुभेच्छा द्याव्या. नमस्कार. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची इथे संयुक्त जयंती साजरी करण्यात आलेली आहे. आणि या जयंतीसाठी या संकुलातील अनेक रहिवाशांनी इथे प्रोत्साहन दिलेलं आहे. कारण ती शिकवणच आहे बाबासाहेबांची की तुम्ही संघटित व्हा आणि संघटित झाल्यानंतरच आपण एखाद्या गोष्टीवर मात करू शकतो, एकमेकांचा आधार बनू शकतो. म्हणूनच त्यांनी सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हेच खरे आपले शस्त्र आहे. स्वतंत्र विचारसरणी ठेवा. अंधश्रद्धा, जातपात या गोष्टीला धारा देऊ नका. सर्वांनी समानतेचा जो कायदा आहे तो आपण अनुभवला पाहिजे, आत्मसात केलेला पाहिजे. या महिला इथे इतकं छान नृत्य केलेलं आहे या महिलांनी. आज या महिलांना पुढे येण्याची संधी जी मिळालेली आहे ही सुद्धा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळालेली आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी त्यांनी पुढाकार केला. आज आपण इथे आम्ही या व्यासपीठावर आहोत, हे सर्व आपण बाबासाहेबांच्या कृपेनेच झालेलं आहे. बाबासाहेब हे सर्व जाती धर्मांसाठी तर होतेच, परंतु ते दादाने आता सांगितलं बहुजनांचे कैवारी होते. आज आपण जे नाक्यावर मोठे मोठे कार्यक्रम करतो ते फक्त असे दिखाव्यापुरता न करता आपण बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले पाहिजेत, त्यांना समजून घेतलं पाहिजे. आणि ही जे त्यांचे विचार आहेत हे आयुष्यभर कायम आपल्या सोबत ठेवून आपल्या थोर जणांना आपण, लहान मोठ्यांना आपण ते सांगितलं पाहिजे, समजावून सांगितलं पाहिजे. त्यांच्या कार्याची जी पोचपावती आहे ती त्यांना दाखवली पाहिजे, त्यांची दखल घेतली पाहिजे. आणि हे बाबासाहेब शिवाजी महाराज जे होऊन गेले ते आपल्यासाठी खरंच एक आपल्या समोर एक आदर्श होते आणि त्यांचा मान ठेवणं आपण गरजेचं आहे. तर आज या संकुलात नेहमीच मोठे मोठे कार्यक्रम होत असतात. तर तुम्ही सर्वजण जे आहेत ते लहानांपासून तर अगदी प्रौढांपर्यंत सर्वांना एक साथ घेऊन हे कार्यक्रम इथे राबवले जातात. कधीच कुठल्याही कार्यक्रमाला गालबोट लागत नाही. एकदम जे नियोजन आहे हे खूप चांगल्या पद्धतीचं असतं. आम्हाला नेहमीच इथे बोलावलं जातं, सत्कार केला जातो, जो मान सन्मान देतात. खरंच आज मी ऋणी आहे की मी या प्रभागाची नगरसेविका आहे आणि माझ्या प्रभागात प्रत्येक जयंती असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि या कार्यक्रमात माझ्या महिला भगिनी आहेत या खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद करतात. सर्व आपले कामं घरातली सर्व जबाबदाऱ्या बाजूला ठेवून प्रत्येक कार्यक्रमात या पहिला सहभाग होतात. हेच खूप मोठं आहे आणि हे माझ्या महिलांसाठी खरोखर एक अभिमानाची गोष्ट वाटते मला. तसेच एवढं बोलून 2 शब्द संपते. जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, तुमच्या मार्गदर्शनाने. यानंतर आता पुढील सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. लेझिमच्या सर्व महिला ज्या आहेत यांना विनंती करतो की दादांना एक फोटो घ्यायचा आहे तुमच्या सर्वांच्या बरोबर.
मनोहर श्रीजी निर्वाणा या गृहसंकुलामध्ये फेज 1 व फेज 2 यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज असतील, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील, सोबतच बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांची संयुक्त जयंती जी आहे ती साजरा होते. आणि या गृहसंकुलामध्ये आपण जर पाहिलं तर आत्ताच्या महिलांनी या ठिकाणी एक नृत्य सादर केलं, लेझिम नृत्य सादर केलं आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी फोटो टिपला जातो. एक मिनिट चालू आहे. हो अनिकेत सर, अनिकेत सर. हॅलो, सर्वांना विनंती आहे की स्किट यानंतर सादर होणार आहे. हे स्किट आहे छत्रपती शिवराय ते भीमराय. आणि ताईंना विनंती करतो की त्यांना समोर स्थानापन्न व्हायचं आहे. स्थानिक नगरसेविका वैशाली सुरदास पाटील यांनीही आजच्या जयंती उत्सवामध्ये उपस्थिती दर्शवलेली आहे आणि आजच्या या सोहळ्यामध्ये आपण बघू शकतो सुंदर असं मार्गदर्शन शिवसेनेचे शहर प्रमुख सुरदास पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. सुरदास पाटील यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. सर, संयुक्त जयंतीचा उत्सव आहे, सुंदर असं आपण मार्गदर्शन केलेलं आहे. फेज 1 फेज 2 यांच्या माध्यमातून संयुक्त जयंती साजरा होते, काय सांगाल? खरं तर बाबासाहेबांची जयंती म्हणजे अंगात रोमांच भरतं आणि खरंच ते रोमांच आज बघायला मिळालं मला स्वतःच्या. कारण कसं असतं माहिती आहे का, जयंती साजरी करत असताना फक्त लाऊड म्युझिक लावून, परंतु इथे वेगळ्या काहीतरी कन्सेप्ट होत्या, वेगळं काहीतरी स्वरूप होतं जयंतीचं. अतिशय म्हणजे जी महाराष्ट्राची आपण म्हणतो ना संस्कृती ती इथे पाहायला मिळाली. सर्व महिला भगिनी माझ्या इथे लेझिम नृत्य करत होते. आताच एक छोटंसं नाटक आहे बाबासाहेबांबद्दल. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांबद्दल बोलणे एवढे आपण कधीच मोठे नाहीत आणि होणारही नाही, परंतु फक्त एवढंच म्हणेन की आज जे काही वैभव, जे काही आपण उभे आहोत ते ह्या 2 व्यक्तींमुळे आहोत, 2 देवामुळे उभे आहोत आणि या देवांपुढे आम्ही नतमस्तक होतो. आणि नेहमी मी फक्त सगळ्या लोकांना एकच सांगेन की जयंती साजरी करत असताना, मग ती महाराजांची जयंती असो वा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, आपण या जयंत्या साजरे करत असताना आपल्या जे थोर जे होते त्यांना आपण जर जी जयंतीतून काय देत असतो, तर ते जयंती करत असताना आपण त्यांचे विचार, महाराजांचे काय विचार होते की एकत्रितपणे महाराजांनी 18 पगड जातींना एकत्रित घेऊन स्वराज्य निर्माण केलं, तसंच बाबासाहेबांनी देखील सर्व बहुजनांना घेऊन आज आपल्या देशासाठी जे काही केलेलं आहे, आज आपण जे उभे आहोत, आज जे आपण प्रत्येक गोष्टीत आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं हे बाबासाहेबांमुळे मिळालंय. म्हणून बाबासाहेब आणि शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असताना एकच फक्त सांगेन माझ्या नागरिकांना की आपण त्यांचे विचार, आपण त्यांच्या ज्या गोष्टी त्यांनी ज्या आपल्यासाठी केलेल्या आहेत त्या मनात ठेवून ते विचार लोकांपर्यंत पोहोचवा. बाबासाहेबांनी हजारो पुस्तकं लिहिलेली आहेत, हजारो पुस्तकं वाचण्यासारखी आहेत. मी तर इथल्या सगळ्या लोकांना सांगेन की पुढच्या वेळेस असा एखादा कार्यक्रम ठेवा की पुस्तक, प्रत्येकाला एक पुस्तक द्यावं. जिथे जे लोक येतील त्यांना प्रत्येक बाबासाहेबांचं एक पुस्तक गेलं पाहिजे, जेणेकरून बाबासाहेब काय आहेत हे लोकांना कळलं पाहिजे. मी नेहमी गेलो ना कुठे तर मी स्वतःहून मागतो. मागच्या वेळेस आमच्या फेज 4 मध्ये सांगितलं मला पुस्तक द्या चांगलं, कारण मला ते वाचायचंय. मला बाबासाहेब
100% नाही कळणार, पण मला 1% बाबासाहेबांबद्दल कळलं ना तरी मला कळतं की नाही, काहीतरी आज बाबासाहेबांनी काय केलंय हे लोकांना सांगण्याची गरज नाही. पण ती आत्ताच्या तरुण पिढीला, ज्यांना फक्त बाबासाहेब फोटो पुरते कळलेत, तर त्यांना फोटो पुरते काय कळणार नाही, त्यांना पूर्ण बाबासाहेब कळले पाहिजेत. आणि आजच विनंती आहे मी पुन्हा एकदा या आयोजकांना की पुढच्या वेळेस कार्यक्रमात एक छोटं पुस्तक, भले ते मी माझ्याकडनं प्रोव्हाइड करीन, पण ते पुस्तक तुम्ही प्रत्येकाला द्या. एक छोटं पुस्तक बाबासाहेबांचं प्रत्येकाच्या घरी असू द्या. ते फक्त बुद्ध, दलित ह्या माणसांकडे नसावं, तर ते प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई यांच्या प्रत्येकाच्या घरात बाबासाहेबांचं एक पुस्तक असलंच पाहिजे. तरच तुम्हाला तुमचा देश कसा झालाय, कसा घडलाय, स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात काय परिस्थिती होते आणि त्यानंतर आपण कोणते, आज जे आपण उभे आहोत, या उभ्या राहण्यामागे या बाबासाहेबांचा किती मोठा हात आहे हे कळलं पाहिजे. म्हणून वाचा, आणि वाचाल तरच वाचाल असं जे म्हणलंय, आणि खरोखर वाचा आणि मोठे व्हा, एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद. मला वाटतं कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. जयंती उत्सव साजरा करताय, सुरदास सर आले, वैशाली दत्त. दादाने जे मार्गदर्शन केलं आणि जे बोललेलं आहे ते एकदम मनोमन खूप असं मनाला भावलेलं आहे. आणि आमच्या वॉर्डमधले ते आहेत ताई, आणि ते पूर्णपणे लक्ष देतात आणि आम्हाला संघटित करून आणि एकत्र करून आम्हाला सहकार्य करतात. त्याच्यामध्ये आम्ही त्यांचे धन्यवाद. आणि इथल्या कमिटी आणि इथल्या पब्लिक, इथला जो कॉम्प्लेक्स आहे फेज 1, फेज 2 हे पण सहकार्य करतात. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वांचे ऋणी आहोत. बिल्डिंग नंबर जयंतीचा उत्सव आहे सर, काय सांगाल? सुरदास वाले वहिनी आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित सुरदास दादा नेहमीच आम्हाला त्यांचं सहकार्य असतं. आमच्या नगरची वैशालीताई, आज मी बाबासाहेबांचा गेटअप केलाय. जेव्हा जेव्हा धर्मावर ज्ञानी येईल, जेव्हा आपण बाबासाहेबांचा पोषकच करू शकतो. जसे दादांनी सांगितलं की आपण 1% पण बाबासाहेबांचा विचार जरी आत्मसात केला तरी खूप आहे. जसं जगामध्ये एकच सूर्य आहे, एकच चंद्र आहे, त्याप्रमाणे बाबासाहेब पण एकच आहेत. मी फक्त पोषक केला, एक आपल्या पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी आणि आपण बाबासाहेब कसे दिसत होते तसा एक छोटासा प्रयत्न केलाय. तरी या जयंतीच्या मी सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि आणि तुम्ही जे चांगलं रूप आणलंय त्याबद्दल आज आम्हाला बाबासाहेब मिळालेले आहेत. धन्यवाद. नक्कीच आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात परिसरातील स्थानिकांची उपस्थिती पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सनातनाच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे जन्म घेईल. परिस्थिती जेव्हा महाराष्ट्रात निर्माण झाली, 1-2 वर्षे नाही तर तब्बल 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात राहील. हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाची पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आपल्या समोर सादर करीत आहे. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेबांनी वीरकथा सांगायला सुरुवात केल्या, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रासोबत शास्त्र या शिक्षणासाठी शहाजीराजांनी अनेक कर्तबगार माणसे निवडली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले.
निष्ठावंत मावळे घडवावी लागतात. शिवरायांनी असे सवंगडी बालवयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजीप्रभू देशपांडे अशा अनेक सवंगड्यांसोबत शिवबांनी शपथ घेतली. शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. यात तू आम्हास यश आहे. हे राज्य व्हावे, हे राज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा, इतर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडधोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंबदेवाचा डोंगर, कुवारीगड, सुभानमंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वातंत्र्य झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढावले भले मोठे संकट आणि ते संकट म्हणजे अफजल खान. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, वाल्या वाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील येसेने, दरबारी कुस्ती बेगम. आणि बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, या नवतेचं अफजल खाने, जिता जागता जन्मू सहिताने. कानकोना छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणाले रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पडून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा प्रचार. मासाहेबांना पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमान कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा भाला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा शामियाना खाने जाऊन रडून खाने जाऊन रडून सय्यदांना त्याच्या संगतीला, सय्यदांना त्याच्या संगतीला, शिवराच्या संगती महाराजाला पाहून
स्थापन करणारा, यवनांची पिढा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनाच्या रक्षणासाठी कोवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज